राज्यात जंगलं आणि झाडांची काय अवस्था आहे यावर आपल्याला वेगळं बोलण्याची गरज नाही. आपण हे सगळं याच डोळ्यांनी बघतो याला जबाबदारसुद्धा आपणच आहोत. हे खरं आणि सत्य आपण मानायला हवं. बरं, आता ही सगळी जंगल आणि झाडांची जी दुरावस्था झालेली आहे याबद्दल कुणीच काही करत नाही का असं म्हणणंसुद्धा वेडेपण आहे. सरकार असेल, काही संस्था असतील, ह्या अत्यंत चांगलं काम करत आहेत, जबाबदारीनं काम करत आहेत. आता मी ज्या ठिकाणी बसून तुमच्याशी बोलतो आहे, तुम्हाला वाटत असेल की मी कुठेतरी डीप फॉरेस्टमध्ये बसलेलो आहे, जंगलाच्या आतमध्ये जाऊन बसलेलो आहे. कारण मला या ज्या काही झाडाखाली बसलो आहे त्या झाडाखाली बसल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरचे समाधानाचे आणि एक निवांतपणाचा भाव तुम्हाला दिसतो आहे. हा फक्त जंगलात भेटू शकतो. मात्र तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतो, मी कुठल्याही जंगलात नाही, तर छत्रपती संभाजीनगरच्या शहराच्या मधोमध आहे. हो, या ठिकाणी जनसहयोग या संस्थेच्या वतीनं 25 एकरचं जंगल डेव्हलप केलं गेलं आहे. नुसतं झाडच लावलेलं नाही आहे, तर या जंगलामध्ये मी सकाळपासून आलेलं आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षी मला या ठिकाणी दिसलेले आहेत, कीटकं दिसलेले आहेत, फुलपाखरू दिसलेले आहेत, जे मला गेल्या अनेक वर्षापासून शहरात दिसली नव्हती. आता हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी हे काय एका रात्रीतून एका चुटकीतून झालेलं नाही आहे. झाड वाढवणं, जगवणं आणि त्यासाठी मदत मिळवणं हे फार कठीण काम असतं. हे कठीण काम माझ्या आजूबाजूला बसलेल्या या दोन दिग्गजांनी केलेलं आहे. माझ्या या साईडला बसलेले आहेत मिलिंद गिरीधारी सर. यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल. या माणसाकडे बघून हा माणूस आधी साधा वगैरे वाटत असेल, पण हा माणूस जंगलाचा आणि त्या झाडांचा बाप माणूस अभ्यासातला. माझ्या इकडं आहेत प्रशांत गिरी, जे आता ड्रोननी तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की वरून जंगल कसं दिसतं, ते हे प्रशांत गिरी आणि त्यांच्या जनसहयोगनी हे तयार केलेलं आहे. अर्थातच त्यांच्या पाठीमागं अनेक देणी देणारे असतील किंवा दानशूर व्यक्तींचे हात या पाठीशी आहेत. निश्चितपणे मला वाटलं की शहराच्या मधोमध एवढं सुंदर जंगल तयार केलं गेलं, या लोकांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजे. कारण मी दर वर्षातून जे काही पर्यावरण दिवस असेल, वेगवेगळे दिवस येतात, तेव्हाच मी बरेच संकल्प करत असतो. मी झाड लावणार, ते वाढवणार. मी ते विसरून जातो जसं तुम्ही करता. परंतु ही लोक विसरत नाही आहेत. यांनी एक वसा घेतलेला आहे आणि तो प्रत्यक्षात दिसतोय या जंगलाच्या माध्यमातून. शहराच्या मधोमध असं जंगल असणं निश्चित छत्रपती संभाजीनगरकरांच्या नागरिकांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. कारण अशी जंगलं वाढली गेली पाहिजे. ठीक आहे, माझी बडबड तुम्हाला कदाचित वेगळी वाटत असेल. खरं तर या दोघांच्या तोंडून आपल्याला भरपूर ऐकायचं आहे, कारण हे याच्यातले शास्त्रज्ञ म्हणता येईल आपल्याला. प्रशांतराव, मला एक सांगा की शहराच्या मधोमध हे जंगल, मी अचंबित झालो. इथं वेगवेगळे पक्षी मला दिसले. साधी चिमणी आपल्याला शहरात दिसत नाही. आतासुद्धा आवाज येतो आहे, पावसाचा आवाज आहे बहुतेक. तर का वाटलं तुम्हाला की शहराच्या मधोमध हे जंगल तयार झालं पाहिजे, ही हिरवळ तयार झाली पाहिजे? अ, याच्या पाठीमागे तसे अनेक कारणं आहेत. मला हे काय एका दिवसात वाटलं नाही, हे ग्रॅज्युअली डेव्हलप होत गेलं. 2016ला ज्यावेळेस मी जॉब सोडला होता आणि मला बिझनेस करायचा होता, त्यावेळेस सोनेरी महलसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ परिसरामध्ये तिथं मी खड्डे खोदायला सुरुवात केली. शरीर जास्त माझं बल्की झालं म्हणजे होतं. वजन कमी करायसाठी तुम्ही सुरुवात केली? माझा अगदी काय म्हणतात, स्वच्छ हेतू होता त्याच्या पाठीमागचा. वजन कमी करणे. माझा स्वार्थ होता की मला वजन कमी करायचं होतं. मला फार काय पर्यावरणाबद्दल काम करायचं होतं त्यावेळेस. असं म्हणजे कुठेतरी ठरवलं होतं, नव्हतं. पुसटचं होतं. 2010ला ज्यावेळेस आम्ही संस्था रजिस्टर केली होती, पर्यावरणावरती काम करायचं हे ठरवलं होतं. पण त्या वेळेस त्या क्षणी पर्यावरणावरती काम करायचं म्हणून खड्डे खोदायचं असं काही नव्हतं. मला माझं वजन कमी करायचं होतं, त्याकरता मी तिथं खड्डे खोदायला सुरू केलं आणि मी दररोज एकटा तिथं खड्डे खोदायचो. मग हळूहळू मित्र जुळत गेली. 3 जुलै 2016ला बाबासाहेबांच्या 125 जयंतीनिमित्त आम्ही तिथे 125 झाडं आणि नंतर झाडं लावली. पहिलं वृक्षारोपण. पहिलं नाही, पहिलं वृक्षारोपण 2010चं होतं, 2010-2011. आणि जॉबमध्ये व्यस्त झाल्यामुळे त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये खंड पडला होता. पण आता कळालं की तुम्हाला फार काही सुरुवातीपासून तुम्ही ठरवलं नव्हतं जंगल तयार करणे वगैरे. स्वतःचं वजन कमी करण्यासाठी अगदी तुम्ही बरोबर. वजन कमी झालं की नाही? पण त्यावेळेस वजन कमी झालं शरीर बळकटही झालं. आता आता विनोदाचा भाग सोडा, हो. पण तुम्ही हे जंगल लावलेलं आहे. सहसा वृक्षारोपण म्हटलं, वड, पिंपळ, कडुनिंब ह्या गोष्टी असतात. पण इथं मला वडही दिसत नाही, कडुनिंबही दिसत नाही. ही झाडच वेगळी आहेत. ही वेगळी झाडं जोपासण्यामागचं काय कारण? हे बघा, काही गोष्टी सुरुवातीला आमच्यासोबत फार चांगल्या झाल्या आणि दुर्दैवानं काही गोष्टी उशिरा मिळाल्या आम्हाला. आम्हाला जे मार्गदर्शन मिळालं मिलिंद गिरधारी सरांकडनं, ते सर आम्हाला कोविडमध्ये जुडले
आणि 2021-22 नंतर सरांसोबत संवाद हा फार वाढला आणि आज असं आहे की आम्ही दिवसातनं कमीत कमी 10 वेळेस तरी बोलतो. इथे आपण जिथे उभे आहो हे इथे 400 प्रकारच्या देशी, दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या प्रजाती आम्ही इथे लावल्या. त्याच्या पाठीमागे मिलिंद गिरधारी सरांचंच मार्गदर्शन होतं आणि सगळी कष्ट आपली टीम तर करत होती, परंतु ह्या कामाला आम्ही जे करत होतो त्याला जी चकाकी मिळाली, एक वेगळं डायरेक्शन मिळालं, ते त्यांच्या गायडन्समुळे मिळालं आम्हाला. त्या व्यतिरिक्त अनेक लोकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. बंदीदाई फॅमिली ट्रस्टनी मागच्या वर्षीपासून हा प्रोजेक्ट दत्तक घेतला, परंतु 8 वर्ष स्वखर्चातनं आम्ही केलेलं काम आहे. 8 वर्ष आम्हाला कुणी निधी दिला नाही. हे माझ्यासाठी कुठेतरी मला ते मनाला म्हणजे ते तुम्ही बोलताना मला हे बोललेलं की तुम्ही तुमची LIC विकली होती झाडं जगवण्यासाठी. कोविडमध्ये असं होतं की कोविडमध्ये आम्ही दररोज फील्डवरती होतो, एकही दिवस आम्ही घरी नव्हतो आणि त्यावेळेस पैसे कुणाकडेच नव्हते. तर दुर्दैवानं मला माझी LIC गहाण ठेवावी लागली, माझ्या SIP मला थांबवाव्या लागल्या आणि माझं पर्सनल सेव्हिंग त्यावेळेस सगळं संपलं. तर 2022-23पर्यंत परिस्थिती अशी होती की पैसे आमच्याकडं उरले नव्हते आणि पैसे कुणी आम्हाला देत नव्हतं थोडंफार जर काही अपवाद जर सोडले तर. परंतु मार्च 2023पासून बंदीदाई फॅमिली ट्रस्ट आमच्यासोबत जुळली आणि आता आमची कामं चांगली चालू आहेत. तर 400 प्रकारच्या प्रजाती एका ठिकाणी लावणं, 25 प्रकारच्या ज्या आम्ही इथं वाटिका केल्या, तुम्ही बघितलं असेल, भारतवन आहे, नक्षत्रवन आहे, भारतातली पहिली तीर्थंकर वाटिका विथ स्ट्रक्चर, भारतातली पहिली बोधी वाटिका विथ स्ट्रक्चर आम्ही ह्या इथं केलेल्या आहे. त्या व्यतिरिक्त वडवण एक आम्ही इथं उभारलेलं आहे. तर अध्यात्म असेल, धार्मिक असेल, हे आपल्याला अगदी आपल्या पूर्वजांनी पहिल्यापासून पर्यावरणाचं महत्त्व सांगितलेलंच आहे. 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितलं असेल किंवा 16व्या शतकामध्ये तुकारामांनी अभंग लिहिले असतील. त्याच्यापुढे शिवाजी महाराजांनी तर आज्ञापत्र काढले, झाडं का तोडू नये म्हणून. 16व्या वर्षामध्ये आपण समजा पूर्ण शहरभर आज फिरतोय संभाजीनगरमध्ये, तर 16व्या शतकामध्ये संभाजीनगरमध्ये काय असेल? जंगलच असेल. आणि 16व्या शतकामध्ये भारताची लोकसंख्या किती असेल? फार, कारण भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला फार तर फार 40-48 कोटी काहीतरी आपली लोकसंख्या होती. त्या 16व्या शतकामध्ये लोकसंख्या नव्हती, कुठलं प्रदूषण नव्हतं. अशा वेळेस आपला एक राजा आज्ञापत्र देऊन जातो. तर ही लिगसी आपण कुठेतरी पुढे घेऊन गेलं पाहिजे. ओव्हर द पिरियड हा थॉट फार बळकट होत गेला आणि त्याच्यामधनं आत्तापर्यंत 45 ठिकाणी जनसंयोग संस्थेने जंगलं उभी केली. त्याच्यापैकी हे एक स्थान आणि हे आम्हाला जास्त प्रिय आहे, कारण इथं प्रत्येक गोष्ट आम्ही स्वखर्चातनं केलेली आहे आणि इथं सगळे खड्डे खोदणं असेल, झाडांना पाणी देणं असेल, या सगळ्या गोष्टी आपली टीम कुठलाही मानधन न घेता आणि दिवसभर सकाळी 7 ते संध्याकाळी 7, एप्रिल आणि मे महिन्यात 41 डिग्री सेल्सिअसमध्ये हा आमचा 8वा उन्हाळा आहे. बरं, मला एक सांगा की हे जंगल तयार झालंय, हे छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना माहीत आहे का? असेल तर त्यांची काय उत्सुकता, काय प्रतिक्रिया असते? फ्रँकली स्पीकिंग आम्ही फार काही प्रचार प्रसार आत्तापर्यंत ह्या गोष्टीचा केला नाही. आमचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि माझे जे फेसबुक अकाउंट आहे त्याच्यावरनं मी जे थोडंफार करतो ते तेवढंच. बऱ्याचशा लोक इथं येतात, आम्हाला मदतही करतात, सहकार्य करतात, लोकांची भावनाही चांगली आहे. परंतु जो प्रतिसाद मिळाला पाहिजे मराठवाड्यामधनं, कारण गरज सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये आहे. 4%सुद्धा जंगल शिल्लक मराठवाड्यामध्ये नाही आहे. अशा ठिकाणी लोकांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे आणि लोकांनी संमिलित व्हायला पाहिजे. जनसहयोगसोबतच नाही, जनसहयोग व्यतिरिक्त अनेक संस्था काम करत आहेत. स्वतः एकटा माणूसही करू शकतो. तुम्ही काल मला बोलताना एक गोष्ट सांगितलीत की वृक्षारोपणाच्या दिवशी तुम्ही झाड नका लावू. मला त्यावेळेस आश्चर्य वाटलं की तुम्ही झाड नका लावू, परंतु कमीत कमी हानी तरी नका पोचू. हे का वाटतं? म्हणजे ही तळमळ आहे, ही मनातली एक खंत आहे, एक रागसुद्धा म्हणू शकतो आपण, की ज्या पद्धतीने लोक झाडांशी वागतात. नाही, आपण म्हणजे माझी तक्रार आता मला माहीत नाही, ही तक्रारच आहे. आपण इतकं बेजबाबदारपणे वागतो. मी बघतो आता नदीमध्ये आपण सगळी घाण टाकत असतो. झाडं कोणी तोडत असेल तर आपलं शून्य कन्सर्न आहे त्या विषयाशी, असे आपण वागतो. मला आठवत नाही की झाडं तुटत असेल तर कुणी जाऊन तिथं उभं राहिलं, तुम्ही का तोडताय. जाब कधी आपण शासन प्रशासनाला विचारत नाही. आपण आपल्या नद्या घाणेरड्या करतोय. झाडांबद्दल लोकांना सावली पाहिजे, पण त्यांच्यासमोर घरासमोर जर झाड लावलं तर लोक भांडायला येतात. हे आमच्यासोबत घडलंय. तर झाड लावणंच म्हणजे पर्यावरणाचं काम आहे असं नाही. माझी जीवनशैली किती पर्यावरणपूरक आहे मी तेही बघितलं पाहिजे. मी प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. प्लास्टिक आमच्या घराच्या आजूबाजूला असतं, ते तुम्ही जाळता आपल्या घराच्या आजूबाजूला असलेलं. आपण पोल्युशन करत नाही काही. तर माझी जीवनशैली जरी पर्यावरणपूरक असली आणि मी झाड जरी लावत नसलो तरी माझं कॉन्ट्रीब्युशन पर्यावरणाकरता आहे. कमीत कमी हानी तरी पोहोचवली नाही पाहिजे. बघितलं आपण
प्रशांत आणि त्यांच्या टीमने पूर्ण मेहनत घेतलेली आहे. जसं म्हटलं की हे एका रात्रीत किंवा एका चुटकीत झालेलं नाही आहे. अनेक त्रास सहन करावं लागले, अनेक सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. मात्र त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे की मिलिंद गिरीधारी सरांचं जे काही झाडांबद्दलचं नॉलेज आहे, त्यांचं काय रिसर्च आहे, याचा खूप फायदा झालेला आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, मला सर्वप्रथम प्रश्न विचारतो की तुम्ही खूप जंगलं पालती घातलेली आहेत. तुम्हाला काय वाटतं आताचं वातावरण बघून? आताचं जर वातावरण बघितलं आपण तर ते थोडंसं चिंताजनक आहे. ज्या प्रमाणात ऱ्हास होतो आहे जंगलांचा, शेतीसाठी आपण जंगलतोड करतो आहे. विशेष करून पश्चिम घाटात तर प्रचंड मोठा ऱ्हास होतो आहे, जो आपण कधीही भरून काढणार नाही. मराठवाड्यामध्ये सरांनी सांगितलंच आहे की जंगल क्षेत्र जे आहे ते खूप कमी झालेलं आहे आणि शुष्क प्रदेश असल्यामुळं ते वाढण्याची पण शक्यता कमी आहे. अशा वातावरणात आपण आपले प्रयत्न जे आहे ते केले पाहिजे वनक्षेत्र जे आहे ते वाढवण्याचं. सर, वृक्षारोपण अनेकदा होत असतात, कोट्यवधी रुपये खर्च होत असतो. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी बघितले तर आहे तसंच आहे सगळ्या गोष्टी. आपल्याला काय कोणाच्या चुकांवर बोट नाही ठेवायचं आहे. परंतु वृक्षारोपणामध्ये काही टिपिकलच झाडे लावली जातात. ते किती धोकादायक आपल्यासाठी, आणि बाकी कुठली झाडं लावली गेली पाहिजे जे आपल्या परिसरात आहेत? नाही, तोच मोठा चिंतेचा विषय आहे की वृक्षारोपण जे होतं आहे ते योग्य पद्धतीने होत नाही आहे, योग्य ठिकाणी पण होत नाही आहे. म्हणजे विशेष करून गवताळ भागामध्ये पण काही ठिकाणी वृक्षारोपण झालं आहे. तर एक गवताळ भाग जो आहे ही एक परिसंस्था असते खरं तर ती तशीच अबाधित राखून जिथं जंगल होतं, जिथं नष्ट झालं ते, ज्याला डिग्रेडेड फॉरेस्ट म्हणतो आपण, तर तिथं मात्र वृक्षारोपण करणं आवश्यक आहे. तर मी ज्याला म्हणतो डोळस वृक्षारोपण, सजग वृक्षारोपण, तर ते कसं आहे की ठराविक ज्या प्रजाती आहे त्याच लावणं योग्य नाही आहे म्हणजे जैवविविधतेसाठी. तर वेगवेगळ्या वृक्ष प्रजाती ज्या आहेत त्या बायोडायव्हर्सिटीसाठी खूप आवश्यक आहे. तर हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि काही तुम्ही बघताय की बरेचसे वृक्षप्रेमी लोक आहेत, ते विदेशी प्रजातींचे झाडं लावत आहेत सध्या. तर तो एक मोठा चिंतेचा विषय आहे, कारण की त्यांचं असं मत आहे की याला सीमारेषा नको, भौगोलिक सीमारेषा कशाला लागतात, विदेशी झाडाचे शेवटी ते ऑक्सिजन येतं. पण अज्ञान आहे हे आपलं. परंतु एक मी स्वतः वाचलेला रिपोर्ट आहे, मी त्याच्यावर बातमी पण केलेली आहे की मराठवाड्यामध्ये विदेशी झाडांनी आपल्या पारंपरिक झाडांवर अतिक्रमण केलेलं, ते नष्ट केलेलं आहे. सर, हे सत्य आहे? नक्कीच केलेलं आहे. तुम्ही जर ग्लिरिसिडिया हे झाड बघितलं, त्याला उंदीरमारे म्हटलं जातं, तर त्यांनी प्रचंड आक्रमण केलं आपल्या याच्यावरती. ते झाडं नसते तर चांगलं राहिलं असतं अशी म्हणायची वेळ आलेली आहे. म्हणजे ते डेड फॉरेस्ट आहे, तिथं कुठल्याच ॲक्टिव्हिटी नाही आहे. साधे फुलपाखरं, पक्षी, प्राणी तिथं तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे हे खात्रीपूर्वक सांगतो, म्हणजे माझा अभ्यास आहे त्याच्याबद्दल. तर तिथं मी मागे बोललेलंच आहे की हे थांबवणं आवश्यक आहे खरं तर, की आक्रमक झाडं जे आहेत विदेशी जे आहेत ते पूर्ण हद्दपार करणं आवश्यक आहे. आता शासनाने तसा आदेश दिलेला आहे की विदेशी झाडांचे जे रोपं आहेत ते लावू नये म्हणून, किंवा तयार करू नये म्हणून. पण अजून त्याची विशेष अंमलबजावणी दिसत नाही आहे. सर, याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की झाड, जंगल बघितलं की माझ्यासारखी जी लोक आहेत, जे फार मोठ्या संख्येने आहेत, किंवा ऑक्सिजनचे संबंध. झाड लावणे म्हणजे ऑक्सिजन वाढवणे किंवा कार्बन कमी करणे, किंवा जंगल वाढवणे म्हणजे ऑक्सिजन प्युअर करणे. ही फार सीमित मानसिकता लोकांची आहे. झाड वाढवणं म्हणजे फार वेगळी कन्सेप्ट आहे, ती थोडी व्यवस्थित सांगा. नाही, झाड आणि पर्यावरण किंवा जैवविविधता म्हणू आपण, याचा खूप अतूट संबंध आहे. आणि पर्यायाने माणूस पण आला त्यामध्ये, ह्या बायोडायव्हर्सिटीमध्ये. तर झाडाचं खूप सीमित केलेलं आपण महत्त्व खरं तर. आणि विशेष करून बऱ्याचशा झाडं लावले जातात ते मनुष्य केंद्रित आहे. पण बाकीचे घटक जे आहेत, आता मी बोललो आहे की मधमाशी आहे, फुलपाखरं आहेत, पक्षी आहेत, तर हे देखील म्हणजे आता बीजप्रसार करतात. मधमाशांमुळे फळं निर्माण होतात, हे फार कमी जणांना खरं तर माहिती आहे. तर त्यांच्यासाठी झाडं लावले आपण तर आपण जगू, अशी म्हणजे सत्यस्थिती आहे. तर हे डोक्यात ठेवून आपण वृक्षारोपण करणं आवश्यक तुम्ही आहे. बोलला की जर मधमाशी पृथ्वी तलावर नष्ट झाली तर मानव जातही नष्ट होऊ शकते. नक्कीच नसतो. किती काय याच्यासाठी असं बोलताय तुम्ही? कारण मधमाशांचं बऱ्याच ठिकाणी संवर्धन केले जाते, बऱ्याच ठिकाणी जगभरात. नाही, पण आता अलीकडची एक बातमी खूप चिंताजनक आहे की मधमाशा कमी झाल्यामुळं फळबागांवरती वाईट परिणाम झालेला आहे. हे तुम्ही वाचलं असेलच.
तर तशी स्थिती नाही आहे. पेस्टिसाइड्समुळं इथे इथे ह्या जंगलामध्ये सुद्धा म्हणजे सरांनी नाव काय सांगितलं होतं सर त्याचं, जे मधमाशी जास्त त्या झाडावर बसते, ती झाडं लावली गेलेली इथं. वारंग आहे. वारंग सारखं झाड आहे. आपटा आहे आपला, जो आपण धार्मिक महत्त्व देखील आहे त्याचं. तर ही झाडं जी आहे ती मधमाशांच्या खूप आवडीची आहे. मधमाशा जर नष्ट झाल्या तर खरोखरच मात्र 4 वर्ष पण जगणार नाही माणूस. कारण काय की ते ज्याला पराग सिंचन म्हणतात, त्याच्यामुळं फळनिर्मिती होती हे फार कमी जणांना म्हणजे लक्षात येतं खरं तर. तर त्या मधमाशांचं संवर्धन झालं तरच आपण जगू. तर ह्या मधमाशा असेल, फुलपाखरं असेल, पक्षी असेल, पक्षी काय करतात, पक्ष्यांसाठी का लावावे तर पक्षी बीजप्रसार करून पुन्हा म्हणजे ते जंगलाचे शेतकरी म्हणू आपण त्यांना. जंगल निर्मितीसाठी पक्ष्यांची भूमिका खूप आहे, म्हणून त्यांच्या आवडीची झाडं लावणं आवश्यक आहे आपण. सर आता जसं तुम्ही सगळ्या गोष्टी सांगताय, थोडंसं चिंता करायसारखीच गोष्ट आहे आणि याच्यावर विचार झाला पाहिजे. किती टक्के निसर्गाला आपण हानी पोहोचवलेली सध्या? त्या टक्केवारीमध्ये तर आपण एक अंदाज आहे की सामान्य माणसाला कळेल की 30-40% आपण संपून टाकलं. आपण मी म्हटलं की अगदी 100% म्हटलं तरी चालेल. 100%? हो, नक्कीच पोहोचवलेले. आपण बघा ना, तुम्ही आता जंगलाला तिकडे तुम्ही बाहेरच्या देशामध्ये बघितलं की जाळून जंगल नष्ट करायला लावलेली आहे का नाही. आणि आपण आजही आता तुम्ही पर्यटन बघितलं, ते पर्यटन पण नकोसं झालेलं आहे आता, की वाघाचं त्यांनी गाड्या बघतो आपण, वाघाचा संचार जो आहे तो सीमित केलेला आहे त्यांनी. तर आपण प्रत्येक ठिकाणी नुकसान पोहोचवलेलं आहे. अगदी आपण एव्हरेस्ट शिखर पण प्रदूषित केलेलं आहे. तुम्ही म्हणता महासागर जो आहे, वेगवेगळे समुद्र जे आहेत ते आपण प्रदूषित केलेले आहेत. तर आपण कुठलंच ठिकाण सोडलेलं नाही नुकसान पोहोचायला. सर मग आता याला काय पर्याय असू शकतो का, की जसं तुम्ही बोलला की झाडाबद्दलचं प्रेम विद्यार्थी दशेतच त्यांच्या मनात रुजवलं गेलं पाहिजे, त्यांना जंगलाकडे नेलं पाहिजे. याच्यासाठी काय करायला पाहिजे? एखादा अभ्यासक्रम असायला पाहिजे झाडांच्या बद्दलचाच फक्त? नक्कीच मी तर म्हणेल की इतर विषयांचं जे वेटेज आहे, काही विषयांचं वेटेज कमी करून याच्यावरतीच एक अभ्यासक्रम राबवणं आवश्यक आहे, की जेणेकरून निसर्गाची आवड निर्माण होईल मुलांमध्ये, त्यांच्यामध्ये याच्याबद्दल जागरूकता निर्माण होईल. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्या व्यतिरिक्त ह्याच प्रश्नाला अनुसरून मला हे सांगायचं आहे की आता आपण बोललात की याच्यावरती पर्याय काय, झाडं लावणं. इट्स ओके, झाडं लावल्या गेली पाहिजे, त्यात काही शंका नाही. परंतु आपण जो मोबाईल वापरतो, दर एक एक वर्षाला आपण मोबाईल बदलतो. ते मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगसाठी काय काय कुठल्या कुठल्या गोष्टींचा बळी निसर्गाला कुठं ना कुठं हानी पोहोचवलेलीच आहे आपण. मोबाईल फार दूरची गोष्ट आहे. हे जे कपडे घातलेत मी, दर 2 महिन्याला 1 महिन्याला काही लोक कपडे बदलतात. हे कपडे उत्पादनसाठी आपण निसर्गाची किती हानी पोहोचवतो. मला काय सांगायचं आहे, झाडं लावणं जितकं गरजेचं आहे त्याहून कैक अधिक पटीनं माझी जीवनशैली ही पर्यावरण पूरक हवी, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग माझा वापर, माझा ज्या भौतिक वस्तू आहे त्यांचा वापर मी कमीत कमी करावा. मग कपड्यापासनं तर मोबाईलपर्यंत त्या गोष्टी येतात. मग हा वादाचा विषय होईल, बरेच लोक याला विरोधही करतील. बिलकुल वादाचा विषय होणार नाही. हा विषय एज्युकेशनचा आहे. तर लहानपणापासून आपण त्या बालमयनामध्ये त्या गोष्टी जर बिंबवल्या, मी आता हे जे लोक फिरतायत आता गाड्या घोड्यामध्ये, मी त्यांच्याकरता बोलत नाही आहे, मी अभ्यासक्रमाबद्दल बोलतो आहे. ह्या गोष्टी जर अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केल्या गेल्या आणि बालमनावरती त्या बिंबवल्या गेल्या तर ती पिढी घडेल. पर्यावरणपूरक आयुष्य जगणारी पिढी नक्कीच घडू शकते. निश्चित घडू शकते. मी बोलायचं सर तुम्हाला. याच्यामध्ये मी आणखीन एक मुद्दा जोडतो की आपल्याला प्रदूषण असं दिसतंय की प्लॅस्टिकचं प्रदूषण, पण काही छुपं प्रदूषण आहे. ते म्हणजे बघा, आपण कापूस खूप उत्पादन करतो खरं तर, पण आज आपण जर जे कपडे वापरतो त्याच्यामधून कृत्रिम धाग्यांचं प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे कापूस निर्माण होऊनही त्याचा फारसा फायदा होत नाही आहे. तर मला असं वाटतं हे जे कापड निर्मिती उद्योग जो आहे त्याच्यात जर कापसाचं प्रमाण म्हणजे कॉटन, प्युअर कॉटन ज्याला म्हणतो मी, त्याचं प्रमाण जर वाढवलं, म्हणजे आपण बघूया की शालेय गणवेश जे आहे ते बरेचसे कृत्रिम धाग्याचे बनवलेले असतात. आता अलीकडं शासनानं आदेश काढलेला आहे की ते कॉटनचे असावेत म्हणून, पण ते जर किंमत बघितली तर ते शक्य होणार नाही. तर मला असं वाटतं की शासनानं हे धोरण राबवणं आवश्यक आहे की जे मोठ्या प्रमाणात कापड निर्मिती होते तिथं त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. निश्चितपणे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण हानी केली का निसर्गाची, तर केलेली आहे. आपण झाडांच्या बाबतीत सजग नाही आहोत का, तर नक्कीच नाही आहोत. आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला माहीत आहे का, तर खरंच काही लोकांना माहीत नाही. हे प्रामाणिकपणे आपण कबूल करूया.
मात्र निसर्गाची म्हणजे संवर्धन करण्यासाठी जंगल असेल किंवा झाडांचं, यासाठी तुम्ही झाडच लावलं पाहिजे, हे सुद्धा बंधनकारक नाही. मात्र सरांनी जसं सांगितलं की तुम्ही कमीत कमी निसर्गाशी संबंधित जे काय आपण हानी पोचवतो ती हानी नका पोचू. झाड न लावण्यापेक्षा जास्त हे काम आपल्याला फायद्याचं होऊ शकतं की तुम्ही निसर्गाला हानी नका पोचू. मग आता निसर्गाला हानी पोचवायची नसेल तर येणाऱ्या पिढीला आपल्याला तयार करावं लागेल. पिढीला कसं तयार करायचं, तर पिढीच्या मनामध्ये जंगल असेल, निसर्ग असेल, पर्यावरण असेल, याबद्दलचं प्रेम जागृत करावं लागेल. झाडांवर त्यांचं प्रेम जागृत करावं लागेल. झाडांचं महत्त्व त्यांना सांगावं लागेल आणि ते एका रात्रीतून होणार नाही. त्यासाठी सगळ्यांनी मिळून हे प्रयत्न करणं गरजेचं आहे. निश्चितपणे नासाचा एक रिपोर्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. नासाने मराठवाड्यामध्ये येणाऱ्या 2050 साली मराठवाड्यात जर व्यवस्थित सगळ्या गोष्टीचं काम झालं नाही तर हे वाळवंट होईल. कारण जमिनीखालचं पाणी जमिनीखाली खूप खोल गेलेलं आहे आणि वर झाडं नाही आहेत, तर एक वाळवंटाचं चित्र या ठिकाणी निर्माण होऊ शकतं, हा अंदाज आहे. निश्चितपणे आपण सजग व्हायला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा GR मी जाता जाता तुम्हाला सांगतो, जो सरांनी सांगितलेला आहे की झाडांबद्दल माणसांनी कसं वागावं, रयत्यांनी कसं वागावं, झाडं का तोडू नये, झाड तोडायचं असेल तर त्याची एक शासकीय प्रक्रिया त्यांनी ठरवून दिली होती. या सगळ्या गोष्टींची आठवण आपल्याला आज करणं गरजेचं आहे. त्यावेळेस भरपूर जंगलं असूनसुद्धा छत्रपतींनी ते नियम लावले होते. आज तर त्या नियमांची कडवट अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.